या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। वॉटर टँकर असोसिएशनने अखेर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला। या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपासून टँकर मालक आणि चालकांचा संप सुरू होता। अखेर जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत टँकर असोसिएशनच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि आता हा संप मागे घेण्यात आलेला आहे। निघतो ते जसं काढतील आणि तोपर्यंत आमच्या कुठल्याही लोकांवर म्हणजे आमच्या वॉटर टँकर असोसिएशनचे जे लोक आहेत त्यांच्यावर तोपर्यंत काही कारवाई होणार नाही। मग त्यानंतर आम्ही तिकडनं इकडे कलेक्टर साहेबांना भेटायला आलो, त्यांचं धन्यवाद करायला आलो, कारण 2 दिवस अगोदर ऑलरेडी आम्ही यांच्याबरोबर बैठक घेतलेली। त्या बैठकीत काय आम्हाला असं तोडगा निघाला नव्हता, पण आता तोडगा निघाल्यामुळे आम्ही त्यांचं धन्यवाद करायला आलो आणि त्यांनीही आम्हाला आश्वस्त केलं की आता यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही। जोपर्यंत हे आपल्याला जे आम्ही नवीन प्रपोजल सबमिट करतोय त्याच्यात तोडगा निघत नाही तोपर्यंत आमच्या लोकांवर कारवाई नाही होणार। महापालिकेसोबत तुमची काही बैठक होणार आहे का यापुढे? हां, आता जे आम्ही प्रपोजल देणार तर कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमधून ते महापालिकेमध्ये जाणार। मग महापालिकेबरोबर आम्ही सांगितलं आहे की आमच्या लोकांना पण बरोबर घेऊन ते जॉईंटली ते प्रपोजल बनवावं आणि मग ते रिसबमिट करावं। तुमच्या कुठल्या मागण्या जरा थोडक्यात सांगू शकाल? आमच्या मेन मागण्या ह्या आहेत, ती 200 स्क्वेअर मीटरची जागा आहे ते मुंबईत एवढ्या सुपासूप भेटणार नाही। दुसरं पोर्टेबलचे जे नॉर्म्स आहेत त्याच्यात जे चेंजेस सांगितले ते करावे आणि जे नॉन पोर्टेबलसाठी तुम्ही आमच्यावर हे लावले आहेत ते नॉन पोर्टेबलचं ते कारण पोर्टेबलसाठी तुमच्याकडे नॉर्म्स आहेत, नॉन पोर्टेबलसाठी अजून तुमच्याकडे कुठलाही नॉर्म्स नाही आहेत। तर ते नॉन पोर्टेबलसाठी जर नॉर्म्स असतील तर ते आम्हाला आमच्याशी डिस्कस करून ते नवीन नॉर्म्स जर तुम्ही बनवत असाल तर ते आम्हाला सांगावं। आता बसून पाण्याची सोय म्हणजे आता टँकर्स तुम्ही सुरुवात करणार आहात पोहोचवायला घरोघरी? हो, आम्ही सुरुवात करणार। ह्याच्या अगोदर पण आम्ही टँकर पोचवायला तयार होतो, पण ज्या लोकांकडनं आम्ही पाणी भरत होतो किंवा पाणी घेत होतो त्यांना एक भीतीचं वातावरण होतं, कारण त्यांना नोटिसेस आलेल्या, तर त्यांनी आम्हाला पाणी देणं बंद केलं होतं की हे नोटिसेस आलेत आता ह्याच्यावर काय कसली कारवाई होते आणि कधी कारवाई होणार। तर ते भीतीचं वातावरण असल्यामुळे ते पाणी त्या लोकांनी देणं बंद केलं, म्हणून आम्ही ऑफ रोड गेलो होतो। आमचं काय बंद नव्हता किंवा स्ट्राईक नव्हती, पण आता त्या लोकांना आम्ही जे आम्हाला कलेक्टर साहेबांकडनं CM साहेबांकडनं जे आश्वासन भेटले ते त्यांना आम्ही सांगणार आणि परत जसं होतं तसं चालू आहे। थँक्यू सो मच। एकूणच मुंबईकरांवर जे संकट घोंगावत होतं, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईचं संकट घोंगावत होतं। आपल्याला माहिती आहे की पावसानं थोडीशी ओढ दिली आहे, त्यामुळे 15% पाणी कपात मुंबईकरांना सोसावी लागते आणि त्यातच टँकर चालकांनी सुद्धा संप पुकारला होता, त्यामुळे दुहेरी संकट मुंबईकरांवर होतं। आणि याच संदर्भात आत्ता जी अपडेट येते त्यानुसार हा संप आता मागे घेण्यात आला आहे। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। जुई, एक महत्त्वाचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे यांच्यावर कारवाई आत्ता तुर्तास केली जाणार नाही आहे, पण त्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं सरकारनं काय पावलं टाकली आहेत? नुसती आश्वासनं मिळाली आहेत, पण पुढे त्यावर काय कार्यवाही केली जाणार आहे? विनोद, आपण पाहतोय की टँकर असोसिएशनने जरी हा संप मागे घेतला असला तरी ज्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासनही जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांनी दिलं असलं तरी देखील अजून काही प्रोसिजर्स बाकी आहेत। त्यातली एक महत्त्वाची प्रोसिजर म्हणजे की हे जे वॉटर टँकर असोसिएशनचे पदाधिकारी आहेत त्यांच्या संघाची आणि मुंबई महानगरपालिकेची एक बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये दोघेही समंजसाने काही ठराव मान्य करणार आहेत, म्हणजे त्यांच्या मते जे नियम त्यांच्यासाठी योग्य असतील ते नियम हेच लोक ठरवणार आहेत आणि मग ते नियम केंद्राला पुढे पाठवले जाणार आहेत, कारण का केंद्राकडूनही काही 11 नियम त्यांना दिले गेले होते। त्या नियमांपासून वॉटर टँकर असोसिएशनला सूट हवी होती आणि त्यामुळे त्यांनी हा संप पुकारला होता। परंतु आता मुंबई महानगरपालिका आणि वॉटर टँकर असोसिएशन दोन्ही एकत्रित मिळून एक नियमावली तयार करणार आहेत आणि हीच नियमावली पुढे केंद्राकडे पाठवली जाईल आणि मग जेव्हा केंद्राकडून त्याला मंजुरी मिळेल तेव्हा इथे अंमलबजावणी त्याची केली जाईल। त्यामुळे अजूनही प्रक्रिया ही अजूनही प्रोसिजर बाकी आहे। आता तात्पुरत्या स्वरूपात या लोकांना दिलासा मिळाला आहे की ज्यांना NOC घेत नाहीयेत 8 दिवसांमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर ती कारवाई न करण्याचे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आहेत।
त्यामुळे जरी यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही तरी देखील अजून नियमावली जे हे ठरवणार आहे ती नियमावली यायची बाकी आहे आणि त्या नियमावलीला केंद्राकडूनही हिरवा कंदील मिळणं बाकी आहे. परंतु आजपासून किंबहुना आत्तापासूनच टँकर्सने पाणी पोहोचवण्याचा निर्णय यांनी दिला आहे. म्हणजे जे टँकर्स चालक तिथे प्रतीक्षेत होते यांच्या एका मेसेजची तो मेसेज त्यांनी पाठवला आहे आणि आता ज्या इमारतींना किंबहुना हॉटेल्स असतील मध्य रेल्वे असेल ज्यांना पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत होता त्यांना आता पाणी पुरवठा योग्य त्या रीतीने केला जाणार आहे. कारण का हा संप आता वॉटर टँकर असोसिएशनने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद जुई, दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की सरकारनं त्यांना आश्वासन दिलेलं आहे, केंद्राकडून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे. आता राज्य सरकार कशा पद्धतीनं त्यांच्या या प्रश्नांचा केंद्राकडे पाठपुरावा करतंय त्यावर पुढच्या काही गोष्टी अवलंबून असणार आहेत. आणि आता वळूयात गावखेड्याच्या